नमस्कार. तर आज काही रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे. तर मी जे दुधेवारी धबधब्याला गेलते त्याचाच हा सेकंड पार्ट आहे. तर आम्ही तिकडे धबधबा पाहायला गेलतो. त्याच रोडने जाताना आम्हाला शिरगाव पण लागत होतं. तर मी प्रतीक्षा मोहिते, प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आपल्याला त्या दुधेवारी धबधब्याला जाताना शिरगाव पण लागत होतं. शिरगाव म्हटलं सर्वांना तर माहीतच असेल, प्रति शिर्डी आपल्या साईबाबांचं मंदिर आहे तिथे. तर म्हटलं चला आपणही जाऊया तिथे. तर चला आता मी मंदिराकडे चालले. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा. आता आम्ही शिरगावमध्ये पोहोचलेलो. इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपल्या मंदिराच्या बाहेरच पार्किंगची व्यवस्था आहे. तर आम्ही इथे गाडी पार्क केली आणि मंदिराकडे निघालो. तर हे आहे प्रति शिर्डी साईबाबांचं मंदिर आहे हे. तर मंदिराबाहेरच अशी छोटी छोटी दुकानं आहेत आणि इथे मेन म्हणजे स्वच्छता खूप आहे. आम्ही मंदिरामध्ये गेलो तर इथे साईबाबांची आरती चालूच होती. तर आमचं आरतीही झाली आणि दर्शनही झालं. तुम्ही पाहू शकता इथे खूप गर्दी होती. तर आरती झाल्यावरती आम्ही इथे प्रसादाची पावती घेण्यासाठी आलो. इथे आपल्याला प्रसाद घेण्यासाठी 50 रुपयाची पावती फाडावी लागते. तर आम्ही ही प्रसादाची पावती घेतली आणि इकडे आलो. तर तुम्ही पाहू शकता प्रसादाला पण खूप छान असं जेवण होतं. तर आम्ही पोट भरून जेवण केलं. प्रसादामध्ये त्या दिवशी भात, सांबर, छोलेची भाजी होती, चपाती होती आणि रवा होता. आम्ही पोटभर जेवण केलं आणि येताना आम्ही शनीच्या मंदिरातून दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर इथे शनीच्या मंदिरामध्ये लेडीजला अलाउड नाही आहे. लेडीजला बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. तर इथे आम्ही हनुमान मंदिरामध्येही आलो आणि त्याच्याच पुढे गणपती बाप्पाचं मंदिर होतं. तर आम्ही इथे आशीर्वाद घेतला आणि पुढे आल्यावरती इथे महाप्रसादही घेतला आम्ही. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.